अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. राजश्री शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय रुकडी व राजश्री शाहू ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी सेवा संस्था रुकडी यांचा संयुक्त विद्यमाने रुकडी येथे राजश्री शाहू महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. या निमित्ताने राजश्री शाहू महाराजांचे जीवन, तत्वज्ञान व कार्य या विषयावरील व्याख्यान झालं. व्याख्यानात कोल्हापूर येथील राजश्री शाहू कार्याचा अभ्यासक प्राचार्य डॉक्टर जे.के. पवार यांनी मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत कुमार कांबळे होते. व्याख्यानात बोलताना प्राचार्य डॉक्टर जे.के. पवार म्हणाले, राजश्री शाहू महाराजांनी सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचा जो विचार प्रत्यक्ष कृतीतून साकारला तो आजच्या लोकशाही भारताचा भक्कम पाया आहे. शाहू महाराजांचे कार्य केवळ इतिहासाचा भाग नसून वर्तमान आणि भविष्याला दिशा देणारं प्रेरणास्थान आहे. तसेच शिक्षण, आरक्षण आणि सामाजिक न्याय यांचा परस्पर संबंध ओळखून बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी शाहू महाराजांनी केलेलं कार्य आजही अनुकरणीय आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर खंडेराव शिंदे यांनी स्वागत केलं. समन्वयक प्राध्यापक डॉक्टर गिरीश मोरे यांनी प्रास्ताविक केलं. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर प्रशांत कुमार कांबळे यांनी विद्यार्थ्यांनी राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचा अभ्यास करून सामाजिक बांधिलकी जोपासावी असं आवाहन केलं. यावेळी राजश्री शाहू ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी सेवा संस्था रुकडीचे अध्यक्ष सुभाष चौगुले, रुकडी ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री रुकडीकर यांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाचे आभार डॉक्टर अशोक पाटील यांनी मानलं, तर सूत्रसंचालन प्रियंका थोरात यांनी केला. कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संस्थेचे उपाध्यक्ष श्री बाबूराव ढवळे, सचिव पुंडलिक पोळ, खजानीस चिंतामणी मगदूम यांच्यासह संस्थेचे विश्वस्त सभासद, महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, प्रशासकीय सेवक तसेच रुकडी परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुकडी प्रतिनिधी सर्जराव कांबळे. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला. महामीडिया 24 सदैव तत्पर.